तुळशी विवाहाची गोष्ट. एकदा काय झालं, तुळशी नावाची एक सुंदर आणि पवित्र मुलगी होती. ती खूप भक्त आणि दयाळू होती. तुळशी रोज भगवान विष्णूची पूजा करत असे. तुळशी म्हणायची, मी फक्त भगवान विष्णूशीच लग्न करेन. तिच्या भक्तीने भगवान विष्णू खूप खुश झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुळशी, तू माझी प्रिय आहेस. मी तुला वचन देतो, आपण दोघे विवाह करणार आहोत. काही काळानंतर तुळशीचे रूप एका पवित्र वनस्पतीत म्हणजेच तुळशीच्या झाडात रूपांतर झाले. म्हणून तुळशीचे झाड इतके पवित्र मानले जाते. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपली निद्रा सोडून उठतात आणि तुळशी देवीशी विवाह करतात. हा दिवसच तुळशी विवाहाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी लोक आपल्या अंगणात तुळशीचे झाड सजवतात. त्याला सुंदर साडी, हार, वाळा आणि फुलांनी सजवतात. शंख वाजवतात, दिवे लावतात आणि गोड पदार्थ बनवतात. सगळे मिळून म्हणतात, तुळशी विवाह झाला, शुभमंगल सावधान. त्या दिवसापासून लोकांच्या घरात आनंद, सुख आणि शांती नांदते. गोष्टीचा बोध. तुळशी आपल्याला शिकवते की श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म केल्याने देव नेहमी आपल्याजवळ असतात. माझ्या गोडबाळांनो, आजची मजेदार गोष्ट खरंच आवडली असेल तर पटकन लाईक करा. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या गोष्टींचं घर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.